मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्या, अशा कडक सूचना सुनेत्रा पवार यांनी झिरवाळ यांना दिल्यात, सूत्रांची माहिती। मंत्रालयामध्ये घडलेला प्रकार कलंक लावणारा मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली। आरोपी ढेरिंगेची चौकशी सुरू, लाचखोरीच्या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई होईल, झिरवाळांचं स्पष्टीकरण। चंद्रपूरच्या नवनिर्वाचित भाजप महापौरांसह भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। मुख्यमंत्र्यांकडून महापौर आणि नगरसेवकांचं अभिनंदन। यावेळेला जीएसटी भरपाईसह चंद्रपूरच्या संबंधी वेगवेगळ्या मागण्या आणि समस्या मुनगंटीवार यांनी मांडल्या। सोलापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक वैभव हत्तुरे भाजपच्या सोबत सत्तेत सहभागी। स्वीकृत नगरसेवकांची संख्या 1 कमी होण्याची भीती असल्यामुळे भाजपची राजकीय खेळी। सोलापूर नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा दारुण पराभव, त्यामुळे त्यांचं निलंबन करा, उपजिल्हाध्यक्ष दिगंबर सुडकेंची मागणी। विधानसभेपासून जिल्हा परिषदेपर्यंत विरोधकांना रसद पुरवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये, धाराशिव जिल्हा परिषदेचे शिवसेना सदस्य अनंत लांडगे यांचं नाव न घेता तानाजी सावंतांवरती गंभीर आरोप। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडून महानगरपालिकेच्या सुरक्षेचा ऑनफिल्ड जाऊन आढावा। सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचं महापौरांच्या पाहणीमधून समोर आलंय। यावेळेला महापौरांकडून सुरक्षा अधिकाऱ्यांना सक्त सूचना। सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहितेंकडून नगरसेवकांसह एसटी बस स्थानकाची परिसरामध्ये जाऊन पाहणी। यावेळेला वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बस स्थानकामध्ये आणखी एक एक्झिट गेट बनवण्याच्या सूचना। नाशिकमध्ये 18,000 जन्म प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचा किरीट सोमय्यांचा दावा आहे। महापौर आणि अधिकाऱ्यांच्या सोबत काल नाशिकमध्ये त्यांनी बैठक घेतली आहे। यानंतर आज महापौर हिमगौरी आडके यांच्याकडून प्रशासनाला चौकशीचे आदेश। सिंधुदुर्गमध्ये कामातील अनियमितता 3 कर्मचाऱ्यांच्या चांगलीच अंगलट आलेली आहे, त्यांना चांगलीच भोवली आहे। जिल्हा परिषदेचे 3 कर्मचारी निलंबित करण्यात आले। मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची कारवाई। गोंदियाच्या सालेकसा इथल्या काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। भाजपचे आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। नवी मुंबईमध्ये नाईक आणि शिंदे हा वाद अद्यापही कायम आहे। वनमंत्री गणेश नाईक यांच्यावरच्या टीकेनंतर शिवसेनेकडून शहरामध्ये आक्षेपार्ह बॅनर। श्रीकांत शिंदे यांना माजी खासदार करण्याचं ओपन चॅलेंज। यानंतर स्मृतिभ्रंश झालेल्या शिल्पकाराचा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून उपचार करून मिळेल अशा आशयाचे पोस्टर शिवसेनेनं लावले आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील राष्ट्रवादीच्या दालनामध्ये शरद पवार आणि दिवंगत अजित पवार या दोघांचेही फोटो। शरद पवार एक विचार आहेत आणि तो विचार जपण्यासाठी हा फोटो दालनामध्ये लावल्याची विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची प्रतिक्रिया। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। टिपू सुलतानची शिवाजी महाराजांसोबत तुलना केलेली होती आणि यानंतर आता सपकाळ यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। खामोश या डायलॉगचा गैरवापर थांबवा, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका। खामोश डायलॉगच्या गैरवापरामुळे प्रतिष्ठेला हानी पोहोचत असल्याचा दावा। रोहित शेट्टींच्या घरावरील गोळीबाराचं प्रकरण, 5 आरोपींना 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। आरोपी स्वप्नील साकटेनं कोर्टामध्ये आरोप फेटाळलेत। पोलिसांनी जबरदस्तीनं कबुलीनामा घेतल्याचा कोर्टात दावा, तर या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे। अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान रुग्णालयात दाखल। सलीम खान यांना ब्रेन स्ट्रोक आलाय, व्हेंटिलेटरवरती असल्याची माहिती। प्रकृती चिंताजनक पण स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे। सलीम खान यांच्यावरती सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्येच्या प्रकरणामध्ये उद्या दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होण्याची शक्यता आहे। यामध्ये वाल्मिक कराडच्या घरी कामाला असणाऱ्या दोघांची तर त्यांच्या एका मित्राचा समावेश असल्याची देखील माहिती आहे। साताऱ्याच्या फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधील बडतर्फ फौजदार संशयित गोपाळ बदनेचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। फलटण न्यायालयानं हा अर्ज फेटाळलाय। मुंबईच्या दहिसर पश्चिमेतल्या गणपत पाटील नगरच्या कांदळवनातील झाडांची कत्तल। गणेश खणकर आणि नगरसेविका रेखा यादव यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। या प्रकरणी दोषींवरती लवकरात लवकर कारवाईचे आदेश।
भंडारा शहरामधील अतिक्रमणांवरती महानगरपालिकेनं बुलडोझर चालवला। जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या मार्गावरती छोट्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केलं होतं। सांगली महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात झाली आहे। शहरामधल्या झुलेलाल चौक ते पत्रकार नगर या मार्गावरची अनधिकृत बांधकामं पाडायला सुरुवात झाली। उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कारवाई। वाशिमच्या मैनागिरी विद्यालयामध्ये 12वीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार उघड झाला। 26 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। गुन्हे देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती। तर आतापर्यंत 581 विद्यार्थ्यांवरती देखील एकाच वेळेला कारवाई करण्यात आली। राजस्थानहून पार्सल आल्याचा बहाणा करून मामा भाच्याचं अपहरण, तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे। अवघ्या 3 तासांमध्ये अपहरणकर्त्याची अकोल्यामधून सुटका। शनीपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली। अमरावतीमध्ये लहान मुलांना पळवण्याच्या संशयावरून एकाला मारहाण झाली। नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये या व्यक्तीला मारहाण झाली आहे। शहरामध्ये लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची अफवा पसरली। पोलिसांकडून या अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन। कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरीमध्ये युवकाकडून हॉटेलची तोडफोड। हॉटेल मालकानं आईला अश्लील मेसेज पाठवल्याच्या रागामधून युवकाचा संताप झाला। तोडफोड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी भर चौकामध्ये चोप दिलाय। पुण्याच्या आष्टीमध्ये बीडच्या आष्टीमध्ये सोशल मीडियावरती एकमेकांच्या विरोधात स्टेटस आणि स्टोरी ठेवण्याच्या किरकोळ वादामधून 2 गट आपापसामध्ये भिडले आणि हाणामारी झाली। या घटनेमध्ये 20 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीररित्या जखमी झालेत। या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। कोल्हापूरमध्ये पतीनं केलेल्या जबर मारहाणीमध्ये एका पत्नीचा मृत्यू झालाय। आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे, तर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबईच्या विलेपार्ले पूर्व इथल्या कार्गो एअरपोर्टवरती ट्रक खाली दबून एका व्यक्तीचा मृत्यू झाला। संबंधित व्यक्ती कस्टम क्लिअरन्ससाठी आल्याची माहिती आहे। घटनेमुळे कामगार संघटना आक्रमक झाल्यात। कार्गो बंदची देखील हाक देण्यात आली आहे। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट घरामध्ये शिरली। घरामधील 2 जण किरकोळ जखमी झाले। भंडाऱ्याच्या शुक्रवारी वॉर्डामधली ही घटना आहे। लिपिक वर्गीय कामगारांच्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झालंय। गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये अनेक विभागामध्ये सध्या शुकशुकाट पसरलाय। बुलडाणा शहर हद्दवाढीला 5 गावांमधल्या नागरिकांचा विरोध आहे। हद्दवाढीच्या विरोधामध्ये नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा। हद्दवाढ लागू झाली तर वाढीव कर आणि नगरपालिकेचे नियम लागू होतील अशी ग्रामस्थांना भीती आहे। मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू। मात्र पूर्ण मोबदला मिळेपर्यंत भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे। पहिला टप्पा असलेला नरडाणा ते बोर विहीर या मार्गाचा समावेश आहे। बीडमधल्या धारूर तालुक्यामधील भोगलवाडीमध्ये रेशन दुकानदारानं कार्ड धारकाला अरेरावी केल्याचा आरोप आहे। तहसीलदारांना निवेदन देऊन त्यांनी चौकशीची मागणी केली आहे। माझ्या वेळेनुसारच मी रेशन वाटेन, तुला काय करायचंय ते कर, असं म्हणत अरेरावी केल्याचा आरोप आहे। गोंदियाच्या आमगाव तालुक्यामधल्या किडंगी पार इथल्या देशी दारूची दुकानं बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी एल्गार पुकारलाय। 20 फेब्रुवारीपर्यंत दारूची दुकानं बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा। भंडाऱ्यामधल्या मॉईल कंपनीमधील कंत्राटी कामगारांचं उपोषण सुरू आहे। 3ऱ्या दिवशी आजचा त्यांचा उपोषणाचा सेवा काळामध्ये मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामधल्या एकाला नोकरी द्या यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी उपोषण। नंदुरबारच्या नवापूरमध्ये शाळा परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा वानर अखेर जेरबंद। शिक्षक आणि विद्यार्थ्यांवरच्या हल्ल्यानंतर एबीपी माझाच्या बातमीमुळे वन विभागानं ही तात्काळ कारवाई केली आहे। सोलापूरमध्ये खरबूज बियाणं विक्री करणाऱ्या कंपनीमुळे खरबुजाचं पीक वाया गेलंय। मोहोळ तालुक्यामधल्या शेतकऱ्यांनी हा आरोप केलाय। चांगल्या खरबुजाला बाजारामध्ये 40 रुपयांची किंमत मिळते, मात्र शेतकऱ्यांच्या खरबुजाला अवघे 2 ते 5 रुपये मिळतात, त्यामुळे कारवाईची मागणी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाचे दर घसरल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। आठवडाभरामध्ये प्रति क्विंटल 900 रुपयांची घसरण झाली आहे। दर नसल्यामुळे यंदाचा कापसाचा हंगाम 2 महिने आधी संपण्याची भीती आहे। रब्बी हंगामामधल्या हरभऱ्याला जेमतेम हमीभावा इतका दर मिळतोय। धुळ्यामध्ये शेतकरी हवालदिल झाले। जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला प्रति क्विंटल 5500 ते 5800 चा दर मिळतोय। हमीभाव मात्र 5875 रुपये इतका आहे। जम्मू आणि काश्मीरच्या सोनमर्गमधल्या बर्फवृष्टीचं विहंगम दृश्य हे कॅमेऱ्यात कैद झालंय। पर्यटकांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण आहे। दुसरीकडे काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतामध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट पसरली आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.